नमस्कार, मी संदीप देसाई. सकाळी 9च्या बातम्यांमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई दौऱ्याची. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज मुंबईत भारतीय चित्रपट संग्रहालयाचं उद्घाटन होणार आहे. 140 कोटी रुपयांच्या खर्चातून या संग्रहालयाची निर्मिती करण्यात आली आहे. या संग्रहालयामध्ये भारतीय चित्रपटाचा 100 वर्षांचा प्रवास आकर्षक रीतीने मांडण्यात आलेला आहे. तर नारायण राणे यांच्या संपर्कात काँग्रेस असल्याचं दिसून येतंय, कारण नारायण राणे आणि संजय काकडे यांच्या संपर्कामध्ये काँग्रेसचे काही नेते लोकसभेच्या उमेदवारीसाठी असल्याचं दिसून येते आणि या सगळ्यासाठी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जे आहे ते मध्यस्थी करणार असल्याची सुद्धा माहिती मिळते. तर दुसरीकडे ममता बॅनर्जी यांची आज रॅली आहे आणि ममता बॅनर्जी यांच्या रॅलीला काँग्रेसनं सुद्धा पाठिंबा दर्शवलेला आहे आणि त्याचमुळे काँग्रेसचे लोकसभेतले गटनेते मल्लिकार्जुन खरगे या रॅलीला उपस्थित राहणार आहेत. आणि याविषयी अधिक माहिती घेऊयात. आपल्यासोबत आपले प्रतिनिधी सागर कुलकर्णी आहेत. सागर, आपण बघतोय की पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आज मुंबई दौरा आहे. चित्रपट संग्रहालयाचं उद्घाटन जरी असलं तर युतीबाबत सुद्धा चर्चा होण्याची शक्यता आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे नारायण राणे यांच्या संपर्कात असलेले काँग्रेस. संदीप, खरं आहे, राजकीय घडामोडीमध्ये आज दोन महत्वाच्या घटना ज्या समोर येतात त्यामध्ये एक पहिला म्हणजे मुख्य म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईमध्ये आहेत. एक कार्यक्रमासाठी आज ते सायंकाळी येत आहेत. विशेष म्हणजे या भेटी दरम्यान राज्याचे मुख्यमंत्री असतील, इतर महत्वाचे भाजपाचे नेते असतील असं सांगितलं जातं. गेल्या काही दिवसांमध्ये ज्या काही चर्चा युतीबाबतच्या सुरू आहेत त्याचा फीडबॅक दिला जाईल असं सांगितलं जातं. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जी काही सूत्रांची माहिती मिळते त्यानुसार भाजप शिवसेनेमध्ये बऱ्यापैकी जी काही चर्चा झालेली आहे त्याची संपूर्ण माहिती मुख्यमंत्री देतील आणि कदाचित पुढच्या काही दिवसांमध्ये जे काही इतर घडामोडी घडल्या जातील असं सांगितलं जातं. विशेष म्हणजे 23 तारखेचा दौरा होईल अशी जी काही राजकीय वर्तुळात चर्चा आहे त्याविषयी देखील शिक्कामोर्तब आजच्या भेटी दरम्यान सीएम आणि पीएम यांच्यामध्ये होईल असं सांगितलं जातं. कदाचित जर पीएम 23 तारखेला येणार असतील तर तशा स्वरूपाची काही चर्चा देखील या दरम्यान होईल असं सांगितलं जातं. पण सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे शिवसेना भाजपमध्ये जे काही अंतर्गत काही चर्चा सुरू आहेत महत्वाच्या काही नेत्यांमध्ये ज्याची बाहेर फारशी चर्चा नाहीये असं सांगितलं जातं. त्याबाबतचे काही रिपोर्ट दिले जातील. आणि त्याचवेळी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे दुसरी जी घटना आहे राजकीय ती म्हणजे नारायण राणे यांच्याशी काँग्रेस नेत्यांच्या एका महत्वाच्या मोठ्या नेत्याच्या माध्यमातून मध्यस्थी सुरू असल्याची सूत्रांची जी माहिती समोर येते. रत्नागिरी लोकसभा मतदारसंघ आघाडीच्या वाट्यामध्ये काँग्रेसकडे आलेला आहे. काँग्रेसकडे मातब्बार नेता नाही मोठा. दुसऱ्या बाजूला जर युती झाली तर नारायण राणे यांची राजकीय कोंडी होणार आहे. अशा सगळ्या परिस्थितीमध्ये कदाचित नारायण राणे यांना गळ घालण्याचा प्रयत्न केला जाईल. एक गट आहे की जो काँग्रेसमध्ये थेट त्यांना प्रवेश द्यायला थोडासा अजून इच्छुक नाही या. पण दिल्लीतून जी काही सूत्रांची माहिती मिळते त्यानुसार राणेंना जर ती जागा जिंकायची असेल तर राणेंसारखा मातब्बर नेता जो जन्मत असणारा आणि आर्थिक सबळ असा असणारा नेता तिथं असणं गरजेचं आहे. आणि काँग्रेसला जागा जिंकण्यासाठी कदाचित राणेंना त्यांच्या पक्षाला का होईना पण सामावून घेऊन जागा द्यायचा विचार केला जातोय आणि त्या अनुषंगाने काही चर्चा बोलणी देखील सुरू होत आहेत असं समजतंय. अगदी धन्यवाद सागर, तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल. आपण बघतोय की 2019 हे वर्ष निवडणुकांचं वर्ष आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही, कारण याच वर्षामध्ये देशाच्या म्हणजेच लोकसभा निवडणुका होणार आहे. लोकसभा निवडणुकांची घोषणा मार्चच्या पहिल्या आठवड्यात होण्याची शक्यता वर्तवली जाते, कारण केंद्रीय निवडणूक आयोगानं देशातील सगळ्या राज्यांच्या निवडणूक आयोगांना फेब्रुवारी अखेरपर्यंत तयारी करण्याचे आदेश दिल्याची माहिती समोर आली आहे. आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाकडून तयारी सुरू आहे. सध्याच्या लोकसभेचा कार्यकाळ 3 जूनला संपतोय, त्यामुळे मार्चच्या पहिल्या आठवड्यामध्ये निवडणुका जाहीर होतील. 6 ते 7 टप्प्यामध्ये या निवडणुका होतील अशी शक्यता वर्तवण्यात येते. या लोकसभा निवडणुकांच्या वेळी पुन्हा एकदा नरेंद्र मोदी विरुद्ध राहुल गांधी अर्थात नमो विरुद्ध रागा अशीच लढाई पाहायला मिळणार आहे. डिसेंबर महिन्यात 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपला एकाही राज्यात सत्ता मिळवता आली नाही, त्यामुळे या निकालांमधून धडा घेत भाजपनं तयारी सुरू केली आहे. तर 5 पैकी 3 राज्यात काँग्रेसची सत्ता असल्यानं काँग्रेसचे कार्यकर्ते जोशात निवडणुकांच्या तयारीला लागले. आता लोकसभा निवडणुकांमध्ये काय होणार, जनता पुन्हा मोदींना कौल देणार की वेगळंच चित्र समोर येणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
या 2019च्या या सगळ्या महासंग्रामावर नजर टाकूयात। राज्य निवडणूक आयोगांना फेब्रुवारीपर्यंत तयारीचे आदेश देण्यात आलेले आहेत। मार्चच्या पहिल्या आठवड्यामध्ये निवडणुकीच्या घोषणेची शक्यता आहे। 6 ते 7 टप्प्यांमध्ये मतदानाची प्रक्रिया पूर्ण होणार आहे। 3 जून 2019ला लोकसभेचा कार्यकाल समाप्त होईल। पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी आज भाजप विरोधी राजकीय पक्षांना एकत्र आणण्यासाठी भारतीय एकता सभेचं आयोजन केलंय। कोलकाता इथं होणारी ही सभा म्हणजे सत्ताधाऱ्यांविरोधातल्या आघाडीचा आणखी एक प्रयत्न असल्याचं मानलं जात आहे। ममता यांनी गेल्या ऑगस्टपासून एकता सभेची तयारी केली आहे। पावसाळी अधिवेशनात ममतांनी संपूर्ण दिवस संसदेमध्ये घालवून विविध नेत्यांच्या भेटी घेऊन सभेचं निमंत्रण दिलं होतं। ही सभा ममतांच्या राजकीय महत्त्वाकांक्षेचा भाग असल्याचंही मानलं जात आहे। आणि याविषयी अधिक माहिती घेऊयात। आपल्या सोबत आपले प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आहेत थेट दिल्लीवरून। प्रशांत, आपण बघतोय विरोधकांची मोठ बांधण्याचा प्रयत्न ममता बॅनर्जी यांनी केलेला आहे आणि आजच्या रॅलीमधून तेच दिसून येत आहे। बरोबर आहे। खास करून जर बघितलं ज्या पद्धतीनं पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या ज्या अध्यक्ष आहेत ममता बॅनर्जी यांनी ज्या पद्धतीनं भारतीय जनता पक्षाच्या विरोधात असलेल्या बहुतांश राजकीय पक्षांना आज एकत्र केलेलं आहे। ब्रिगेड मैदानावर जिथे 1977 नंतर ही सर्वात मोठी रॅली होणार आहे, ज्यामध्ये जवळपास 40 लाख लोक सहभागी होतील असा दावा ममता बॅनर्जी यांनी केलेला आहे। आणि ही जी रॅली आहे ती 12 वाजता सुरुवात होणार असून यासाठी शुक्रवारपासूनच लोक कोलकात्यात एकत्र यायला सुरुवात झाली होती। महत्वाचं म्हणजे आज या मंचावरती देशातील अनेक प्रमुख पक्षांचे नेते उपस्थित राहणार आहे। राहुल गांधी उपस्थित आहेत अशी चर्चा होती, पण राहुल गांधी यांनी इथे त्यांचे प्रतिनिधी मल्लिकार्जुन खरगे यांना पाठवलं आहे। शरद पवार उपस्थित राहतील, फारुख अब्दुल्ला उपस्थित राहतील, याशिवाय मायावती येणार अशी चर्चा होती, पण त्यांच्या वतीने त्यांचे प्रतिनिधी या संपूर्ण सभेत सहभागी होतील। आणि ज्या पद्धतीने भारतीय जनता पक्षांच्या विरुद्ध एक प्रकारे ही जी तिसऱ्या आघाडीची मोठ बांधण्याचा प्रयत्न होता, जो सरळ थेट लढाई आता भारतीय जनता पक्षाची लोकसभाची 2019ची निवडणूक रणसंग्राम असेल, त्या रणसंग्रामाची तयारी सुरू झालेली असंच म्हणावं लागेल। अगदी धन्यवाद प्रशांत, तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल। देशभरातले मोदी विरोधक नेते पुन्हा एकदा तिसऱ्या आघाडीच्या रूपामध्ये कोलकात्यात जोरदार शक्ती प्रदर्शन करत आहेत। पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी या विराट रॅलीचं आयोजन केलंय। मोदी विरोधक पुन्हा एकवटले, कोलकातामध्ये महारॅलीचे आयोजन। ममता बॅनर्जी फुंकणार रणशिंग, आता ममता ही भाजपची झोप उडवणार। 5 राज्यांच्या निवडणुकांनंतर मोदी विरोधकांमध्ये चांगलाच उत्साह संचारलाय। 2019च्या महासंग्रामात भाजपला पराभूत करण्यासाठी देशभरातले मोदी विरोधक पुन्हा एकवटतात। यावेळीचं ठिकाण आहे कोलकाता आणि व्यासपीठ आहे तृणमूलच्या ममता बॅनर्जींचं। या महारॅलीला किमान 40 लाख लोक जमवण्याचा चंग मायावतींनी बांधलाय। त्यासाठी त्यांनी अगदी डाव्यांसह देशभरातल्या मोदी विरोधकांना एकाच व्यासपीठावर आणण्याचा प्रयत्नही चालवलाय। 2019 मध्ये भाजपला आपण 125 जागांवरच गुंडाळून टाकू अशी वल्गनाच ममता बॅनर्जींनी करून टाकली आहे। इवन काँग्रेस लीडर मिस्टर खरगे जी इज ऑल्सो कमिंग along with Abhishek Singhi also. I think all the leaders are coming. It's a platform to fight the battle against BJP. 2019 the battle, and every political party will give their message. आता आपण या रॅलीत कोणकोणते दिग्गज नेते सहभागी होणार आहेत त्यावरही एक नजर टाकूयात। मल्लिकार्जुन खरगे, शरद पवार, ओमर अब्दुल्ला, चंद्राबाबू नायडू, अरविंद केजरीवाल, अखिलेश यादव, सतीश मिश्र, तेजस्वी यादव, अजित सिंह, शरद यादव। या रॅलीत फक्त विरोधी पक्ष सहभागी होणार नाहीयेत, तर भाजपतले मोदी शहा विरोधक सुद्धा यामध्ये सहभागी होणार आहेत। यशवंत सिन्हा, अरुण शौरी, हार्दिक पटेल, जिग्नेश मेवाणी, गेगोंग अपांग, हेमंत सोरेन, लालडू वरहमा। ममता बॅनर्जींनी ही महारॅली यशस्वी करून दाखवली तर ती नक्कीच भाजपसाठी धोक्याची घंटा ठरू शकते असं जाणकारांना वाटतंय। मोठी रॅली होणार आहे आणि ममता दाखवून देईल की
मी आणि माझ्या पाठीमागे लोक आहेत. ममता बॅनर्जींनी कलकत्त्यात रॅली घेणं याच्यासाठी महत्त्वाचं आहे, कारण भाजप आणि पश्चिम बंगाल आणि ओरिसा हे दोन, पश्चिम बंगाल, ओरिसा आणि केरळ या 3 राज्यावरती त्यांनी लक्ष केंद्रित केलेलं आहे. UPमध्ये त्यांचं जे नुकसान होणार आहे या 3 राज्यात त्यांना भरून काढण्याचा त्यांचा मानस आहे. केरळ आणि बंगालमध्ये पोलरायझेशनचं कार्ड खेळतात आणि ओरिसामध्ये काँग्रेसची शक्ती क्षीण होत असल्यामुळं BJPला त्याचा फायदा मिळतो. तर त्यामुळं आता उद्याच्या ह्या रॅलीमध्ये असं म्हणतात की काश्मीरपासून कन्याकुमारी पण सगळे आहेत. उत्तर प्रदेशात बुवा बबुआंनी मोदींचा 2019चा सत्तेचा मार्ग खडतर केल्यामुळे भाजपने यावेळी पश्चिम बंगाल, ओरिसा आणि केरळवर लक्ष केंद्रित केलंय. या 3 राज्यात हिंदू मतांचं ध्रुवीकरण करण्याचा भाजपचा प्रयत्न असल्याचंही सांगितलं जातंय. पण भाजपचा हा डाव बंगालमध्येच उधळून लावण्यासाठी ममता आतापासूनच सज्ज झाल्यात. एकट्या पश्चिम बंगालमध्ये लोकसभेच्या 42 जागा आहेत. तिने काल असं सांगितलं, ममता बॅनर्जीने सांगितलं की BJP 125च्या वर जाणार नाही. बंगालमधून 42 जागा आहेत. जर ममता बॅनर्जीने BJPला पूर्ण रोखलं तर पुढचे खेळ तुम्हाला कल्पना आहे की मग नंबर गेम आहे सगळा इलेक्शन नंतरचा, लोकसभा इलेक्शन नंतरचा, त्यामध्ये अनेक गोष्टी ठरतील. दरम्यान ममता बॅनर्जींच्या या महारॅलीपासून ओरिसा, तामिळनाडू आणि तेलंगणा या 3 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी मात्र लांबच राहणं पसंत केलंय. त्यामुळे 2019च्या महासंग्रामात कुठला प्रादेशिक पक्ष नेमक्या कोणत्या बाजूला असणार हे कोलकात्याच्या महारॅलीमधूनच स्पष्ट होणार आहे. तृणमूल काँग्रेसच्या वतीनं कोलकात्यामध्ये सर्व भाजप विरोधी पक्षांना एकत्र करण्यामध्ये ममता बॅनर्जी जवळपास यशस्वी झालेले आहे. उद्या कोलकात्यातील ब्रिगेड मैदानात होणाऱ्या जाहीर सभेत जवळपास 40 लाख लोक सहभागी होतील असा दावा ममता बॅनर्जी यांनी केला आहे. लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी भारतीय जनता पक्षाला एकटं पाडण्यामध्ये ममता बॅनर्जी यशस्वी होताना पाहायला मिळतंय. नवी दिल्लीहून व्हिडिओ जर्नलिस्ट प्रदीप दाससह प्रशांत रामदास, न्यूज 18 लोकमत.